आणि एखादा माणूस त्याच्या जवळ गेला की लगेच मित्रांनो, क्षेत्र हे इकडे ऊसाची शेती भरपूर आहे, त्याच्यामुळे बोनसचं प्रमाण पण जास्त आहे, सापाचे प्रमाण पण जास्त आहे, बिबट्याचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. प्रमाण नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आकाश माळी. माझ्याबरोबर आलेले दीपक माळी आणि पुण्यावरून खास आम्हाला भेटण्यासाठी आले पूजा माड्यावर. तर मित्रांनो, आम्हाला काचळेमळा या ठिकाणाहून मोहन काचळे यांच्या शेताच्या विहिरीमध्ये एक नाग त्यांच्या निदर्शनात आला. तर तो नाग आम्ही रेस्क्यू करण्यासाठी त्यांच्या विहिरीपाशी आलेलो आहे. तर तुम्ही हा नाग आम्ही रेस्क्यू करतो ते आपण बघू शकता. तर मित्रांनो, आम्ही जसं साप पकडण्याचा प्रयत्न करतो तसं तुम्ही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण साप पकडणे माहितीगाराचं काम असतं. त्याच्यामुळे तुम्ही सापाला हात लावू नका. आपल्या घराजवळ किंवा घराच्या आजूबाजूला साप निघाल्यास आपल्या जवळ वन विभागाला किंवा सर्पमित्रांना कळवा. तर मित्रांनो, आम्ही तो नाग आता रेस्क्यू करणार आहे. तर तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. तर आम्ही हा नाग आता रेस्क्यू करणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघा. किती मोठा नाग आहे. पाईप मध्ये नव्हता का तुम्हाला बोलावलं तो या काही इथून गेला असेल मला. इथं काय टाकली होती दूर ना, अशी गाठण मारायची, सुटत नाही. काही करत नाही काही करत नाही. डायरेक्ट धरा स्टिक. आत्ताच आम्ही विहिरीमधून काढलेला आहे. मित्रांनो, याला आम्ही रेस्क्यू केलेलं आहे. तर याला निसर्ग सानिध्यात आम्ही रिलीज पण करणार आहे. आपण बघू शकता मित्रांनो कोबरा. तर मित्रांनो, या साप आपल्या घराच्या आजूबाजूला उंदीर बेडूक खाण्यासाठी हा साप येत असतो आणि अत्यंत विषारी साप आहे हा. आणि एखादा माणूस त्याच्या जवळ गेला की लगेच चंद्र उद्या टीचर एवढं असेल की तुम्हाला अरे याला ये नाही ना. मुंडे काढवतो, मुंडे काढवतो. नमस्कार, मी काचळे मोहन दत्तात्रय. माझे गाव पिंपळवंडी, भटकळ, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर मी सकाळी आपल्या विहिरीवरती आलो होतो मोटर चालू करण्यासाठी. तर मग मी विहिरीत डोकावल्यानंतर मला असं निदर्शनास आलं की एक नाग पडलेला आहे विहिरीमध्ये. त्यामुळे त्याचा जीव वाचवण्यासाठी मी दीपक माळी यांना कॉल केला, सर्पमित्र दीपक माळी. ते लगेच 10 मिनिटात आले आणि त्यांनी साप रेस्क्यू केलेलं आहे. आता